राज्याचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. विविध विषयांवरती सातत्यानं सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित करताना मुनगंटीवार पाहायला मिळत आहे. चर्चा अर्थसंकल्पावरती सुरू आहे, मात्र सातत्यानं मंत्री आणि अधिकारी उपस्थित नसल्यामुळं एकंदरीत तहकूब करावं लागते 10-10 मिनिटं. तुम्ही सुद्धा सातत्यानं प्रश्न हा उपस्थित करतात, काय सांगाल? नाही, साधारणतः विधानसभेतली चर्चा आणि या चर्चेच्या संदर्भामध्ये कमीत कमी एखाद्या मंत्र्यांना वरच्या सभागृहात जावं लागलं तरी 1995 पासूनचा माझा अनुभव आहे की आपण सचिव किंवा त्या स्तरावरचे दर्जाचे अधिकारी त्यात विभागाचे बसायचे आणि नुसतं बसत नव्हते, दर्शक म्हणून बसायचे नाही. तर मी बघितलं अनेकदा की त्यांच्याकडे एक पॅड असायचं आणि त्याच्यावर नोंदी घेतल्या जायच्या. शेवटी विधानसभेचं कामकाज हे 13.5 कोटी लोकांचे प्रतिनिधी म्हणून आम्ही येतो. काही आम्हाला बसायला घरी खुर्च्या नाही म्हणून आम्ही या खुर्च्यांवर आलो नाही, या जनतेने पाठवलं. आणि जेव्हा जनतेचे प्रश्न आम्ही म्हणतो तेव्हा मंत्रिमंडळ किंवा मंत्रालय हे विधिमंडळाच्या या कामकाजाला बांधील असतं. पण सचिव लोक येतच नाही, आश्चर्य आहे. आणि म्हणून या संदर्भातला मुद्दा हा सत्तारूढ विरोधी नसून या मुद्द्यावर सत्तारूढ आणि विरोधी आमदारांचं एकमत. या संदर्भामध्येच अध्यक्षांनी रुलिंग काढलेलं असताना सुद्धा अशा घटना सातत्यानं घडतात. निश्चितपणे गंभीरता आहे. मी अध्यक्ष महोदयांना हे लक्षात आणून देणार आहे. मागच्या अधिवेशनात त्यांनी मुख्य सचिवांना हक्कभंग प्रस्ताव माझा स्वीकारला आणि हक्कभंग प्रस्तावावर उत्तर देताना ते म्हणाले की उद्या जर लक्षवेधीची उत्तरं आली नाही तर मी सभागृहासमोर त्यांना उभं करेन. मग मुख्य सचिवांनी माफी मागितली, उत्तर देण्यासाठी 2 महिन्याचा कालावधी मागितला. अजूनही उत्तर काही आली नाही आहे. ती मी माननीय अध्यक्षांच्या लक्षात आणून दिलं किंवा ही काही पद्धत नाही. सुधीर मुनगंटीवार सातत्यानं सरकारला तशाच तसे प्रश्न विचारताना पाहायला मिळत आहे. सुधीर मुनगंटीवारांना कोणती भीती नाही वाटत? ते कशाची? जनतेचे प्रश्न, विधानसभेचा दर्जा, आपल्या विधानसभेच्या कामकाजाची गुणवत्ता मी 95 पासून मांडतो. मी तर 95 ते 99 सरकार आमचं होतं, शिवसेना विदर्भाच्या बाजूनी नव्हती, तरी मी स्वतंत्र विदर्भाचा ठराव मांडला आणि माननीय गोपीनाथजी आता नाही आहेत आमच्यात, त्यांनी माझी पाठ थोपटली. मला वाटतं पहिल्या टर्म मध्ये मला मुख्यमंत्री आणि गव्हर्नर साहेबांनी आदर्श आमदार म्हणून पुरस्कार दिला. तर कामकाज आणि कामकाजात भाग घेणं हे तर माझं कर्तव्य आहे. यापासून मी वंचित कसा राहील? तुमचं कामकाजात भाग घेणं कर्तव्य तुम्ही म्हणत आहात ते पण बरोबर आहे. मात्र उत्तर जशी साधारणतः पाहिले गेलं तर जनतेला ज्या प्रकारे उत्तर हवे तशा प्रकारे उत्तर येत नाही. काय नाही, मग आमचं कामच आहे की जनतेच्या हितासाठी शासनाच्या वतीने सकारात्मक उत्तर यावं, यासाठी आम्ही पाठपुरावा केला पाहिजे. शेवटी कधी कधी मंत्री महोदयांना जे ब्रीफिंग दिलं जातं ते अपूर्ण असतं आणि मंत्री महोदयांनी त्या ब्रीफिंगवर विसंबून न राहता तर्कसंगत सत्य माहितीच्या आधारावर आपल्याला उत्तर अपेक्षित असतं. तुमचा एक मुद्दा होता, विधेयक होता तुमचं आई बाबांच्या वरचं, त्या संदर्भातला जो मराठी आणि इंग्रजीचा मुद्दा होता त्या संदर्भात आज चर्चेला येणार होता, काय करता? आज चर्चेला येणार नव्हतं. माझं विधेयक होतं, इंट्रोडक्शन झालं होतं आणि आज ते चर्चेला यायचं होतं. पण मुद्दा असा आला की राज्यपाल महोदयांनी इंग्रजी विधेयक मागितलं. काल अध्यक्ष म्हणाले की इंग्रजी विधेयक देणं गरजेचं आहे. पण मी आता काही कागदपत्र जमा केलंय. आपला जो राजभाषा विधेयक आपण 1964 आणलं त्याच्यामध्ये अतिशय स्पष्ट आहे की असं इंग्रजीत अशासकीय विधेयक देण्याची मला आवश्यकता नाही. पण मी अजून काही कागदपत्र, संविधानातल्या तरतुदी, कॉय शब्दरचं पुस्तक मी आज विकत घेतलं आहे, ते मी सर्व वाचून काढीन आणि या संदर्भामध्ये काय तरतुदी आहे यावर मग अधिवेशनात पुढच्या आठवड्यात किंवा त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये मी माझं मत सभागृहात पुन्हा मांडेन. शेवटचा प्रश्न, सरेंडर दे सिलेंडर असं म्हणत नाना पटोलेंनी आज विधान भवनामध्ये आंदोलन केलं. सिलेंडर घेऊन ते आले होते. असं आहे, एका गोष्टीची जाणीव त्यांना नाही म्हणून कधीतरी 200च्या वरती काँग्रेसचे आमदार असताना आज त्यांना सुगावर काय यावं लागलं. भारतीय जनता पार्टी 2 वरून 303 पर्यंत गेली आणि आता 240 पर्यंत लोकसभेत. अशा पद्धतीची वर्तणूक आंतरराष्ट्रीय स्तरावर, या समस्या काही आपल्या देशाच्या नाही, आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या आहे. यामध्ये तुम्ही सकारात्मक सूचना करू शकता,
पॉझिटिव्ह सजेशन करू शकता. पण त्याच्याऐवजी प्रत्येक गोष्टीचं राजकारण, सिलेंडर ते सरेंडर अशा पद्धतीची भाषा मला वाटतं की हे काही जनतेला पसंत आहे. बहुत धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्या संदर्भात. कॅमेरा पर्सन अजय सर, मी वैभव पाटील, मुंबई.